महाराष्ट्रामध्ये काल अधिवेशन चालू असताना आम्ही नव्हे, विरोधकांनी नव्हे, तर सर्व पक्षीय आमदारांनी सर्वसामान्य ग्राहकांना, सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना लुटणारा या स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये विरोध केला। सर्व पक्षीय आमदारांनी विरोध केल्यानंतर सुद्धा सरकार या असलेल्या स्मार्ट मीटरच्या बाबतीमधली सक्ती करत आहे। खरं म्हणतात इथं संशय आहे, काही कंपन्यांच्या हितासाठी हे स्मार्ट मीटरच्या बाबतीमधला हा प्रोग्राम लागला आहे। प्रत्येकांना टार्गेट दिलेला आहे आणि ते टार्गेट त्यांनी अधिकाऱ्यांनी पूर्णच केलं पाहिजे अशा प्रकारची सक्ती केली झाली आहे। गावागावात विरोध होतोय, शहरात विरोध होतोय, तरी सुद्धा जबरदस्ती आपण ह्या असलेल्या संदर्भामध्ये हा निर्णय लादण्याचा प्रयत्न MSEBचे अधिकारी करतायत। त्यांना विचारलं ते सांगतात आम्हाला वरून आदेश आहे, आम्हाला काही करून करायला लागेल। लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे ते दूर करण्याचा प्रयत्न सरकार करायला अपयशी ठरलेला आहे। आजही मगाशी आमचे अध्यक्ष म्हणाले त्याप्रमाणे या मीटर रिडिंगमध्ये अव्वाच्या सव्वा बिलं या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पहिले भरा नंतर आम्ही मीटर रिडिंग करू। माझं म्हणणं आहे की हा लुटारू सरकार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने सरकार या असलेल्या जनतेच्या, सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढतंय। आज पैसा नसेल तर मीटर 2-3 महिन्याने आम्ही बिल भरू शकत होतो। आता जर तुम्ही मीटर पैसे बिल भरलं नाही की लगेच बंद होत आहे आणि रिडिंग कायम चालू राहत आहे। ज्यांना 3000 बिल येत होतं ते आता मी बिल 15,000 20,000 जायला लागलेलं आहे। प्रचंड लोकांचा विरोध आहे, गावागावामध्ये विरोध होतोय, अधिकाऱ्यांना विरोध करतायत, तरी सुद्धा सरकार हे लादण्याचा प्रयत्न करत आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही हा सुरुवात केलेली आहे आणि ह्या जनतेचा आवाज हा उठवण्याचा आम्ही प्रयत्न करू। या जिल्ह्यामध्ये जबरदस्ती स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न केला तर अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवा हा इशारा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत।